आज खूप दिवसानंतर माझा भाऊ माझ्या घरी आला. पाणीच घेतलं तेवढ्यात तर त्याच्या मित्राचा मेसेजही आला की अरे कंदोरीचं मटण आहे. मग काय निघालाही. मी म्हटलं थांब, कंदोरी मटणासारखंच आपण मटण रस्सा बनवूयात. नमस्कार मंडळी, श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण अगदी गावरान पद्धतीने झणझणीत असा परफेक्ट प्रमाणात मटण रस्सा सोबतच सुकं मटण बनवूयात. चला तर मग बनवायला सुरुवात करूया. तर झणझणीत चविष्ट मटण रस्सा व सुके मटण बनवण्यासाठी इथे मी 1 किलो एवढे मटण घेतले आहे. मटण 2 ते 3 पाण्याने चांगले धुवून घेतले. यातील सर्व पाणी निथळून घेतलं. मटण घेताना हे पहा, असे फिक्कट गुलाबी रंगावर असते असे मटण घ्यायचे. हे पहा, अगदी कोवळेही मटण घेऊ नये किंवा जास्त निबर मोठेही मटण घेऊ नये. मटण घेताना मध्यम वयीन बोकड्याचे मटण घ्यायचे. मध्यम वयीन बोकड्याचे मटण सर्वोत्कृष्ट असते. शक्यतो कोवळे मटण टाळावे, ते पटकन शिजते व हाडकालाही तेवढी चांगली चव नसते, लगेचच राळ होतो. म्हणून मटण घेताना मध्यम वयीन बोकड्याचे मटण घ्यायचं. थोडासा मांडीचा भागही घ्यायचा, त्यात नळे असते. थोडासा काळजाचा तुकडा आवर्जून मागायचा. मटण आणि हाडकाचा भाग समप्रमाणात घ्यायचा, म्हणून चाप, सीना किंवा मानेचं मटण घ्यायचं. सीन्यामध्येही मटण आणि हाडकाचा भाग समप्रमाणात असतो. शक्यतो शेळीचे मटण टाळावे, बोकड्याचेच मटण घ्यायचे. मटण घेताना जास्त लाल मटण असेल तर ते टाळावे, कारण ते शिळेही असू शकते. सुक्या मटणात थोडीशी पातळ चरबी घ्यायची, जास्त घट्ट चरबी घेऊ नये. इथे मी मटण धुवून पाणी निथळल्यावर यात हळद आणि मीठ लावून घेतलं. थोडंसं किसून घेतलेलं आलं, तर 2 ते 2.5 चमचा एवढी हळद घेतली आणि अर्धा ते पाऊण चमचा एवढे मीठ. तर सर्व हळद, मीठ आणि अर्धा इंच किसून घेतलेले आले मटणाला चांगले लावून घेतले आणि चरबीला सुद्धा. तर चरबी आधीच मी अशी ही वेगळी करून घेतली. हळद, मीठ तर 2 चमचा एवढी हळद घातली, अर्धा ते पाऊण चमचा एवढे मीठ, अर्धा इंच किसून घेतलेले आले. हळद थोडीशी जास्त घालायची. कुठलाही मांसाहार पदार्थ हळदीमुळे निर्जंतुक होतो. तर इथे मी जास्त वेळ मटण न मुरू देता एक 10-15 मिनटं किंवा कांदा टोमॅटो चिरेपर्यंतच मटण मुरू दिलं. तर 2 मध्यम आकाराचे कांदे चिरून घेतले, बारीक 1 लहान आकाराचा टोमॅटो आणि अर्धी मूठ बारीक चिरलेली कोथिंबीर. तोपर्यंतच मटण मी मुरू दिलं एक 10 ते 15 मिनटं. आता मटण आपण शिजण्यासाठी घालूयात. तर गॅसवर मी टोप ठेवून घेतलं. यात मोठा 1 ते 1.5 चमचा एवढे तेल घातले. वजनी म्हणाल तर एक 25 ते 30 ग्रॅम एवढे तेल. तेल गरम झाल्यानंतर यात बारीक चिरलेला कांदा गुलाबी रंगावर परतवून घेतला. जास्तही कांदा लाल किंवा काळा करू नये. कांदा असा थोडासा मऊ झाला की त्यानंतर यात घालूया हळद मिठातली चरबी आणि चरबी ही फुलेपर्यंत चांगली परतवून घेऊयात. त्यानंतर घालूयात हळद मिठातलं मटण आणि मटणसुद्धा मध्यम ते मोठ्या आचेवर एकसारखं यात परतवून घेऊयात. वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि मध्यम ते मोठ्या आचेवर चांगलं हे परतवून घेऊयात. मटणाच्या फोडी अशा चांगल्या सुटसुटीत होईपर्यंत चांगलं मटण 2-3 मिनटं चांगलं असं परतवून घ्यायचं. हे पहा, एकसारखं हे मिक्स करून घेतलं. आता वेगवेगळ्या अशा या मटणाच्या फोडी दिसत आहेत. हे पहा, पिवळा धम असा याचा सूप निघतो. हे मटणाच्या स्वतःचं अंगचं पाणी असं रिलीज होतं. हे पहा, तोपर्यंत मटण मी असं चांगलं परतवून घेतलं आणि अंगचं पाणी पुन्हा आटेपर्यंत अजून 2-3 मिनटं चांगलंच परतवून घेतलं. तर हे पहा, आता कुठेही जास्त मटणाच्या अंगचं पाणी दिसत नाही आहे. तेव्हा घालूयात चिरलेला टोमॅटो. टोमॅटोचंही पाणी होईपर्यंत परतवून घेऊयात. अजून मी थोडीशी चिरलेली कोथिंबीरही घातली. टोमॅटो आणि कोथिंबीर चांगलं अजून मटणात परतवून घेऊयात. टोमॅटोही आता मऊ होत आला तोपर्यंत परतवल्यानंतर आता गॅस मंद आचेवर करून यावर ठेवूयात झाकण आणि ताटात बसेल इतपत यात पाणी घालूयात. 1 ते 1.5 ग्लास एवढं पाणी घातलं. ताटावरचं पाणी गरम झालं की आता पुन्हा एकदा आपण हे मिक्स करून घेऊयात. ताटावरचं पाणी मी थोडंसं बाजूला ठेवलं आणि एकदा तळापासून हलवून घेऊयात, म्हणजे यात कुठेही जास्त पाणी राहिलेलं नाही. तर हे पहा, स्वतःच्या अंगच्या पाण्यातच मटण असं थोडंसं एक 10% एवढं शिजले आहे. तेव्हा यात घालूया आपण गरम पाणी. जास्त मटणाचं अंगचं पाणी यात ठेवायचं नाही. परतवून सर्व पाणी आटून घ्यायचं. असं मटण शिजवलं तर अजिबात उग्र किंवा वशट लागत नाही. लहान मुलंसुद्धा आवडीने हा सूप पितात. तर हे पहा, आता अजून मला हा मटणाचा सूप थोडा कमी वाटतो आहे.
तर अजून मी या ताटावर पाणी घातले आणि ताटावरचं पाणी आता जेवढं मला सूप हवं होतं तेवढं मी ताटावर पाणी घालून अशी 2-3 वेळा ही पद्धत करून जेवढा सूप हवा होता तेवढं पाणी घालून वाढवून घेतला. तरी पहा आत्ताच हा सूप किती दाटसर आणि घट्टसर दिसतो आहे. गॅस अगदी मोठ्या आचेवर करून एकदा खळखळ अशी उकळी आणून घेतली आणि पुन्हा गॅस आता मंद आचेवर करायचा आणि झाकण ठेवून मटण शिजू देऊयात. टोमॅटो जर तुम्हाला नसेल आवडत, नाही घातला तरीही चालेल, पण एकदा टोमॅटो घालून मटण शिजवून पहा, नक्कीच आवडेल. आता वाटण्यासाठी काही मसाले काढून घेतले. तर इथे मी 1 किलो मटणासाठी एक 5 ते 6 एवढे कांदे उभे पातळ असे चिरून घेतले. वजनी म्हणाल तर एक 300 ते 350 ग्रॅम एवढे उभे पातळ चिरलेले कांदे आहेत. मुठभर एवढी देठासहित कोथिंबीर. लसूण घेतला आहे इथे 2 गड्डी एवढा 40 ते 50 ग्रॅम आणि 2 इंच आल्याचे असे तुकडे करून घेतले. एक 25 ते 30 ग्रॅम एवढे आले. त्यानंतर इथे मसाल्यात घेतले आहे 3 ते 4 चमचा एवढे धने. वजनी म्हणाल तर 20 ते 25 ग्रॅम आणि किसून घेतलेले सुके खोबरे अर्धी वाटी किंवा अर्धा कप. वजनी म्हणाल तर एक 80 ते 90 ग्रॅम एवढे किसून घेतलेले सुके खोबरे आणि खड्या मसाल्यात इथे 2 लाल अख्खी सुकी बेरडी मिरची घेतली आहे. बेरडी मिरचीमुळे रश्श्याला रंगही छान येतो आणि थोडासा घट्टसर असा रस्साही होतो. त्यानंतर इथे एक 2 ते 2.5 चमचे एवढे तीळ घेतले. वजनी म्हणाल तर 15 ग्रॅम एवढी तीळ आहे. अर्धी मसाला वेलची, एक हिरवी वेलची, 2 तमालपत्र, थोडंसं दगडफूल, चक्री फुलातले 2 ते 3 पाकळ्या, 4 ते 5 लवंग आणि एक 8 ते 9 काळी मिरी, थोडीशी 1 चमचा एवढी खसखस आणि 1 ते 1.5 चमचा एवढे जिरे. वजनी म्हणाल तर एक 15 ते 20 ग्रॅम एवढे जिरे घेतले आहेत. 1 इंच एवढा दालचिनीचा तुकडा, 1 चमचा खसखस, थोडीशी जावेत्री. आता गॅसवर कढाई ठेवून घेतली. सर्वात आधी यात धने घातले. अर्धा ते 1 मिनिट धने थोडेसे गरम झाले. थोडासा सुगंध यायला लागला, खमंग असा वास यायला लागला. त्यानंतर खडे मसाले घातले. खडे मसालेही जास्त भाजायचे नाही, अगदी थोडेसे गरम करून घेतले. जास्तही भाजले तर मग यातले जे नैसर्गिक तेल आहे तेही कमी होऊन जाते, म्हणून थोडंसं गरम केल्यावर याची पावडर चांगली होते. हवं तर तुम्ही धने, खडे मसाले थोडंसं तेल घालूनही भाजू शकता. मी तेल न घालता असेच धने खमंग भाजून घेतले आणि थोडेसे तेलात बेरडी मिरची थोडीशी भाजून घेतली. त्यानंतर याच तेलात सुके खोबरे घातले. सुके खोबरेही तांबूस रंगावर भाजून काढून घेतले. तर हे पहा. आणि याच कढईत आता कांदा घालूयात आणि कांद्यावर घालूयात थोडंसं तेल आणि कांदासुद्धा चांगला उलटपालट करून रंग बदलेपर्यंत भाजून घेऊयात. जास्तही मी इथे काळा कुठ्ठ केला नाही, अगदी तांबडा तांबूस रंग होत आला तेव्हा यात घालूया आले आणि लसूण. लसूण मी इथे 40 ते 50 ग्रॅम एवढा घेतला आहे. लसूण पाकळ्या थोड्याशा मोठ्या आहेत. बारीक लसूण असेल तर तुम्ही 2 गड्डी एवढा घेऊ शकता किंवा 40 ते 50 ग्रॅम वजनी प्रमाणात. तर आणि किंवा बारीक लसूण असेल तर एक 15 ते 20 लसूण पाकळ्या. तर सर्व भाजून मी एका ताटात काढून घेतलं. तर कोरडे मसाले आधी मी एका ताटात काढून घेतले आणि कांदाही भाजून वेगळ्या ताटात. तर सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यात मी कोरडे मसाले घातले. धने, सुके खोबरे, खडे मसाले असे हे एकदा मिक्सरला फिरवून घेतले आणि त्यानंतर यात भाजलेला कांदा, आले, लसूण घालूयात. म्हणजे असं वाटण करताना एकसारखं वाटण तयार होतं. कुठेही खोबरं किंवा खडे मसाले असे जाडसर लागत नाही किंवा खाताना अगदीच रश्श्यात टचटच लागत नाही. एकसारखं असं वाटण तयार होतं. वरून देठासहित कोथिंबीर घातली आणि यातच घालूया कांदा लसूण मसाला. तर एक 3 ते 4 चमचा एवढा कांदा लसूण मसाला घातला. यात वरून थोडंसं पाणी घालूयात. मिक्सरचं झाकण बंद करून बारीक असं हे वाटण तयार करून घेतलं. तर हे पहा वाटण आपलं तयार आहे. आता मटणाकडे वळूयात. तर मटणाचा सूपही पाहू शकता, अगदी पिवळाधम असा आणि दाटसर असा हा मटणाचा सूप निघाला आहे. लहान मुलंसुद्धा आवडीने पितील. अजिबात उग्र किंवा वशट असा हा सूप लागत नाही. आजी आजोबांना किंवा ज्येष्ठ माणसांना पिण्यासाठीही हा मटण सूप खूप चविष्ट असा आहे. तर हे पहा मटणाची फोड अलगद अशी वेगळी होत आहे. तर इथे मी मटणाच्या फोडी अशा वेगळ्या करून घेतला आणि सूप असा वेगळा करून घेतला. तर इथे आपण सुकं मटण बनवणार आहोत, म्हणून मटणाच्या फोडी वेगळ्या करून घेतल्या आणि सूपमध्ये थोडंसं फोडी आहेतच मटणाच्या. तर इथे मसाला परतण्यासाठी गॅसवर मी कढाई ठेवून घेतली. यात घातले मोठे 5 ते 6 चमचे एवढे तेल. वजनी म्हणाल तर एक 70 ते 80 ग्रॅम एवढे तेल घातले. तेल चांगले गरम झाल्यानंतर एक तमालपत्र आणि त्यानंतर घालूयात वाटण. वाटण चांगले परतवून घ्यायचे.
वाटणाचं थोडंसं असं प्रमाण कमी व्हायला लागलं की तेव्हा आता यात घालूया आपण 2 चमचे एवढी लाल मिरची पावडर. तुम्ही वाटणामध्ये कांद्यासोबत भाजताना 1 ते 2 हिरवी मिरची घेऊ शकता. हिरवी मिरची घेतली असेल तर थोडंसं मिरची पावडरचं प्रमाण कमी करू शकता. 2 ते 2.5 चमचा घेण्याऐवजी 1.5 ते 2 चमचा एवढे लाल मिरची पावडर घेऊ शकता. हिरवी मिरची नसेल तर 2 चमचा एवढे लाल तिखट घालू शकता. मिरची पावडर घातल्यावर अजून चांगलं हे परतवून घेऊया. तोपर्यंत वाटण परतवायचं की वाटणाचं प्रमाण कमी होईपर्यंत आणि रंग बदलेपर्यंत चांगलंच वाटण परतवून घ्यायचं. त्यानंतर यात मी थोडासा मटणाचा वरचा सूप घातला आणि पुन्हा एकदा चांगलं परतवून घेतलं. तर मसालेही चांगले शिजले. तर यातील अर्धा मसाला, अर्ध्यापेक्षा थोडासा जास्त मसाला मी इथे सूपमध्ये घातला. तर गॅसवर मी आधी सूपचा टोप ठेवून घेतला होता. टोपात सूप उकळत होतं. त्यात उकळत्या सूपमध्ये मी वाटण घातले. तर या परतवलेल्या मसाल्यामधले अर्धापेक्षा थोडासा जास्त मसाला सूपमध्ये घातला आणि वरून थोडंसं मिक्सरच्या भांड्यातलं वाटणातलं पाणी सर्व एकदा मिक्स करून घेतलं. रस्सा हवा होता तेवढा वाढवून घेतला आणि आता पहिली उकळी फुटली तेव्हा चवीनुसार मीठ घातले. एकदा पुन्हा तळापासून ढवळून घेऊयात. सगळं चांगलं मिक्स केल्यानंतर आता एकदा चांगली खळखळ अशी उकळी येऊ देऊयात आणि गॅस मंद आचेवर करून पुन्हा रस्सा उकळू देऊयात. वरून थोडीशी चिरलेली कोथिंबीर घालूयात. रस्सा मंद आचेवर उकळतोय तर आता आपण सुकं मटणही बनवून घेऊयात. तर हे पहा मस्त अशी याला तर्री आली आहे. अजून मंद आचेवर रस्सा उकळल्यावर अजूनच याला तवंग छान येईल. तर आता इकडे सुकं मटण बनवण्यासाठी आपला मसाला आधीच परतला होता. गॅस मी बंद केला होता. पुन्हा गॅस चालू केला आणि मंद आचेवर यात काही पावडर मसाले घालूयात. पाव चमचा एवढे जिरे घातले, अर्धा चमचा एवढे लाल मिरची पावडर, सोबतच थोडासा गरम मसाला आणि अर्धा चमचा एवढी धने पावडर. तर इथे मी सर्व टोटल 1 ते 1.5 चमचा एवढा मटण मसाला घेतला आहे. मटण मसाला पावडर किंवा गरम मसाला पावडर त्यातला अर्धा गरम मसाला मी यात घातला आणि पावडर मसाले थोडेसे परतवल्यानंतर यात पुन्हा मटणाचा वरचा रस्सा यात घातला आणि मसाले एकदा परतवून घेतले. त्यानंतर आता मटणाच्या फोडी घालूयात आणि गॅस मध्यम आचेवर करून मटणाच्या फोडी एकसारख्या यात परतवून घेऊयात. आपण अर्ध्यापेक्षा जास्त वाटण किंवा परतलेला मसाला रश्श्यात घातला होता म्हणून यात वरून थोडेसे पावडर मसाले घातले आणि पावडर मसाले घातल्यावर एकदा मस्त मसाले शिजवल्यावर पुन्हा फोडी घातल्यावर चांगलं हे मिक्स करून घेतला मध्यम आचेवर आणि गॅस आता पुन्हा मंद आचेवर करूया. झाकण ठेवून अर्धा ते 1 मिनटं म्हणजे फोडींमध्ये मसालाही चांगला मुरेल आणि त्यानंतर 1 मिनटानंतर झाकण काढून घेतले. तर हे पहा सुक्या मटणालाही छान असा तवंग आला आहे आणि सुकं मटणही आपलं आतपर्यंत मऊसूद आणि मसाला मुरलेला तयार आहे. वरून भरपूर चिरलेली कोथिंबीर घातली आणि गॅस बंद केला. गरमागरम आपलं सुकं मटणही तयार आहे. मंद आचेवर रस्साही उकळत होता. वरून 1 ते 1.5 चमचे एवढे मटण मसाल्या पावडरमधला थोडासा मसाला मी शिल्लक ठेवलेला होता गरम मसाला, तो आता वरून घातला म्हणजे रश्श्याचा सुगंधही छान येतो आणि चवसुद्धा. वरून मसाला घातल्यावर पुन्हा मंद आचेवर 2 मिनटं हा रस्सा उकळून घेतला आणि गरमागरम गावरान पद्धतीने मटण रस्सा किंवा अगदी कंदुरीसारखा मटण रस्सा सुकं मटण आपलं तयार आहे. कंदुरी मटणाचे निमंत्रण लोक कधीच टाळत नाही, आवर्जून इथे जातात कारण मटणाचे सर्व भाग यात असतात. तर मटण घेताना मानेचा किंवा सीन्याचा, हाडकाचा, मांडीचा सर्व भाग घ्यायचा म्हणजे मटण खायलाही स्वाद लागतं. तर सुकं मटणही तुम्ही पाहू शकता अगदी आतपर्यंत मसाला मुरलेला आणि रस्सासुद्धा अगदी झणझणीत तरीदार छान असा तवंग आला आहे. तेवढाच टेस्टी असा हा मटण रस्सा आहे. एकदा या पद्धतीने परफेक्ट प्रमाणात तुम्ही बनवून बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल. छोटंसं निवेदन, रेसिपी आवडल्यावर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंटद्वारेही सांगा. नवीन रेसिपीसोबत पुढच्या भागात पुन्हा भेटूया. धन्यवाद.